नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळा संपत आहे आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये खूप सारे शेतकरी हे सोयाबीन, तूर, उडीद यांसारखी पिकं घेत असतात. त्याच्यामुळे आज आपण तुरीची कोणती वाण निवडायची जेणेकरून जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न आपल्याला मिळेल, ह्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल की कोणतं वाण निवडायचं आणि कोणतं वाण सर्वात जास्त फायदेशीर आहे उत्पन्नाच्या बाबतीतसुद्धा आणि आपल्या जमिनीच्या आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुरीमध्ये जबरदस्त उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला योग्य वाणाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपल्याला योग्य वाण निवडायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुरीच्या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांविषयी माहिती देणार आहे. या 4 वाणांपैकी तुम्ही कुठल्याही एका वाणाची निवड केली तर तुम्हाला निश्चितचपणे बंपर प्रमाणात उत्पादन मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ शेअर केल्यामुळे जे इतरही गरजू शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना याचा फायदा नक्की होईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सत्यजित धायगुडे आणि अंशिका ॲग्रो या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी ज्या 4 वाणांनी सर्वाधिक उत्पन्न दिलं आहे त्या वाणांविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. 4 वाणांपैकी कोणत्याही एका वाणाची निवड करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि ह्या वाणाची निवड करत असताना आपल्याला आपल्या जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यायची आहे. त्यात 2 पांढऱ्या तुरीची वाणं आहेत आणि 2 लाल तुरीची वाणं आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला कुठलं वाण निवडायचं आहे मी तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये देणार आहे. सुरुवातीचं वाण म्हणजे BDN 711. परभणी विद्यापीठाने हे वाण विकसित केलं आहे. मागच्या 4 ते 5 वर्षापासून हे वाण शेतकऱ्यांना कंटिन्युअसली चांगलं उत्पादन देत आलं आहे. त्यामुळे तुम्ही या वाणाची निवड करू शकता. आता या वाणाची कालावधी जर बघायला गेलं तर 150 ते 160 दिवसांमध्ये आपल्याला हे वाण उपलब्ध होतं किंवा काढणीस येतं. हे मध्यम कालावधीचं वाण आहे. हे वाण तुम्ही काळ्या जमिनीमध्ये किंवा कोरडवाहूसाठी सुद्धा ह्या वाणाची निवड करू शकता. फक्त हलक्या जमिनीमध्ये ह्या वाणाची लागवड करू शकत नाही. तुरीमध्ये प्रामुख्याने 2 रोगांमुळे जास्त प्रमाणात उत्पादनात घट होत असते. त्यामध्ये मर आणि वांझ हे 2 रोग आहेत. ह्या दोन्ही रोगास हे वाण प्रतिकारक आहे. ह्या वाणांची जर खासियत बघितली तर हे वाण कमी पाण्यात तग धरतं. मित्रांनो, एकतर पावसाळा कमी सांगितला आहे, एल निनोचे सावट आहे, त्यामुळे तुमच्याकडे पाण्याची सोय नसेल, जमीन मध्यम ते भारी असेल, कोरडवाहूसाठी सुद्धा याची निवड करू शकता. एकरी उत्पादन क्षमता जर आपण पाहिलं तर या वाणाची बघितली तर सरासरी योग्य नियोजन असेल तर तुम्ही 10 क्विंटलपर्यंत तुम्ही या वाणामध्ये उत्पादन काढू शकता. 2 नंबरचं आहे ते पण पांढऱ्या तुरीचं वाण आहे, गोदावरी, जे की कृषी संशोधन केंद्र बदनापूरने विकसित केलं आहे. तुमच्याकडे जर काही भारी किंवा काही कसदार जमीन तुमच्यापाशी असेल तर तुम्ही या वाणाची निवड करू शकता. हे थोडंसं उशिरा परिपक्व होतं, जवळपास 170 दिवसांचा कालावधी लागतो. तुमच्याकडे भारी जमीन आणि पाण्याची उपलब्धता असेल तरच मी तुम्हाला हे वाण शिफारस करत आहे. म्हणजे हे महत्त्वाचं आहे की जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आवश्यकतेप्रमाणे जास्त असेल अशा वेळेसच आपण गोदावरी हे वाण निवडायला काही हरकत नाही. परंतु चालू वर्षी पाऊसकाळ कमी सांगितला आहे, त्याच्यामुळे विचार करण्यात यावा. सर्वात जास्त उत्पादन क्षमता ही गोदावरी वाणातच आहे, कारण की इतर 4ही वाणांच्या तुलनेमध्ये किंवा इतर कोणत्याही वाणांमध्ये जे आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे शेतकरी ज्यांचं उत्पादन घेत असतात याच्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन हे गोदावरी या वाणाचंच होताना दिसून येतं. या वाणांच्या मागच्या 2 ते 4 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त विश्वास आहे. दाण्याचा रंग पांढरा आहे, शेंगा व फुटवे पण जास्त आहेत, म्हणूनच या वाणामध्ये सर्वात जास्त उत्पादन आपल्याला मिळत असतं. योग्य व्यवस्थापन जर करचाल तर एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन निश्चितच या गोदावरी वाणामध्ये मिळणार आहे. ह्या वाणाची खासियत मर रोगाला प्रतिबंध करणे हे आहे.
या दोन वाणांमध्ये बेसिक फरक जर आपण पाहिला तर BDN 711 हे वाण लवकर परिपक्व होतं, तर गोदावरी हे वाण थोडंसं उशिरा होतं, म्हणजेच एक 10 ते 20 दिवसांचा कालावधी हा जास्तीचा लागत असतो. सोबतच गोदावरी हे वाण आपल्याला पाण्याची उपलब्धता भरपूर व मुबलक प्रमाणात असेल तर आणि तरच आपल्याला हे वाण लावायचं आहे. अदरवाईज आपण BDN 711चा विचार करू शकता. आता लाल तुरीचं वाण हे खानदेशी विदर्भामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं. सोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लाल तुरीचं वाण घेतलं जातं, ज्याच्यामध्ये ग्रीन गोल्ड 100 हे वाण 150 दिवसांमध्ये तयार होतं. ह्या वर्षी एकतर पाऊस काळ कमी आहे. ग्रीन गोल्ड 100 ह्या वाणाची लागवड जर करसाल लाल तुरीसाठी तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. हा मर रोगासाठी चांगला प्रतिकारक देणारा वाण आहे, म्हणून तुम्ही हे वाण निवडू शकता. कारण की जर दुसरीकडे जर पाहिलं तर एक मोठ्या प्रमाणात चालू वर्षी एल निनोचं सावट सांगितलं आहे आणि पाऊस काळही कमी होणार आहे. परंतु आता ह्या खरीप हंगामात पाहायला मिळेल की नक्की काय होतं आहे. परंतु एक शाश्वत शेती किंवा एक हुशारीने जर आपल्याला शेती करायची असेल तर अगोदरच पाऊस काळ किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या बारीक बारीक गोष्टींची खबरदारी घेऊनच कोणतंही पिकाचं नियोजन करणं फायदेशीर ठरतं. त्यानंतर शेवटचं चौथं वाण जे म्हणजे पांढऱ्या तुरीचं आहे. अजून एक म्हणजे अंकुर कंपनीचं चारू हे वाण सुप्रसिद्ध वाण आहे. लाल दाण्यांची ही तूर आहे. याची खासियत यामध्ये फुटव्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे शेंगांची संख्यासुद्धा परिणामी जास्तच मिळते. ग्रीन गोल्डपेक्षा उत्पन्न जर पाहिलं तर एकरी 10 क्विंटलपर्यंत भेटू शकतं. हे वाण ॲट अ टाईम परिपक्व होतं. ह्या वाणाची खासियत ही आहे, कारण की बऱ्याचदा तुरीमध्ये आपल्याला तोडे करावे लागतात, त्याच्यामुळे एकामागोमाग एक न येता ह्या अंकुर या कंपनीचं चारू हे वाण ॲट अ टाईम म्हणजे एकाच वेळीस पूर्ण प्लॉट हा आपला परिपक्व होतो आणि शेंगा तोडणीच्या वेळेस काढणीच्या वेळेस त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसून येतो. म्हणजे ॲट अ टाईम मॅच्युरिटी येत असल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुरीची कोणती 4 वाणं जी आहेत ज्यांचा गेल्या 4 ते 5 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चांगला प्रतिसाद आहे किंवा त्या विभागानुसार त्याचा फायदा जास्त उत्पादन घेताना दिसत आहेत शेतकरी, ह्याच्याबद्दल आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, गेल्या वर्षी किंवा तुम्ही कोणत्या वाणाची निवड करत आहात ज्याच्यातून उत्पन्न हे भरघोस प्रमाणात मिळतं, त्या वाणांना तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचा फायदा काय होईल तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना देखील याचा फायदा नक्की होईल. तर धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ हे पटकन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला होईल. धन्यवाद.